माझं नाव निरंजन गणेश खंडारे। इथून कमीत कमी 2006 ते 7 पासून ज्यावेळेस मी हॉटेल लाईनमध्ये होतो। हॉटेल लाईनमध्ये असताना आमच्या घरची परिस्थिती खूपच गरीब होती। आई बाबा ज्यावेळेस म्हणजे अपंग होते, ज्यावेळेस आमची म्हणजे आता तरी आम्हाला मकान वगैरे आहे, सगळ्या गोष्टी, त्यावेळेस आमचं झोपडं होतं इथेच। आई बाबा म्हणजे मागून खायचे, आम्हाला यानाचे। आता बाबा मरण पावले। बाबा 100 म्हणजे डोळ्यांनी अपंग होते, 100% म्हणजे डोळे नसल्यानेच। आणि आई आता घरीच आहे बसलेली। अशा वेळेसच मी 1-2 वेळा मंडळावर गेलो। दिनेश भाऊला म्हटलं की माझ्यासाठी काही जॉब वगैरे बघा। तर भाऊनी मला एक म्हटलं की म्हणे तू पहिला ड्रायव्हिंग स्कूल कर म्हणे, तुझं ड्रायव्हिंग झाल्यावर मग मी तुझ्यासाठी काम बघतो म्हणे। मग मी ड्रायव्हिंग केल्यानंतर मी भाऊला म्हटलं, भाऊ माझं ड्रायव्हिंग झालेलं आहे आणि मी आता थोडीशी गाडी वगैरे चालवून राहिलो, तर मला एखादी ॲम्ब्युलन्स बघून द्या। ती मग भाऊनी 2007 ते 8 मध्ये मला गाडी घेऊन दिली। गाडी घेऊन द्यायच्या वेळेस भाऊनी एकच सांगितलं की फक्त म्हणे याच्यावर पैसा कमावणं नाही आहे म्हणे, हे फक्त सेवा करायसाठी आहे म्हणे आणि तुझं घर चालवण्यासाठी आहे म्हणे। आणि नंतर मग मी असेच खूप गरीब पेशंट म्हणजे पेट्रोल सेवेमध्ये त्यावेळेस सोडत गेलो। काही लावारिस आपल्या इकडे भरपूर राहते, लावारिस पेशंट झाले, लावारिस बॉड्या झाल्या, आणि जे वृद्ध राहतात, ज्यांचा मनोरुग्ण राहतात, मनोरुग्ण पेशंट, आणखी असे बरेचसे पेशंट भरपूर सेवा केलेली आहे। आणि नंतर मग माझ्या बहिणीची परिस्थिती नव्हती, तर माझ्या बहिणीलाही शिक्षण वगैरे सगळं, आणि माझ्या मुलीचं समजा आता शिक्षण वगैरे, आणि भरपूर मदत केलेली आहे। आणि आज त्या गाड्यांच्या भरोशावर, एकीच्या भरोशावर आज भाऊच्या कमीत कमी 8 ते 9 गाड्या आहेत। त्याच्यात कार्डियाक आहे, शववाहिका आहे, आणि प्रत्येक धर्माची गाडी आहे। अशी नाही आहे की बा फक्त भाऊचीच गाडी आहे, प्रत्येक धर्माच्या नावाची गाडी आहे। ते मुस्लिम लिंग असो, ख्रिश्चन लिंग असो, या कोणतेही, कारण की भाऊनी एकच सांगितलं आहे का सेवा धर्म आहे। सेवेमध्ये राजकारण जमलं नाही पाहिजे, आणि आम्ही त्याच उद्देशानं रुग्णसेवा करतो। कोणत्याही पक्षाचा पेशंट राहो, म्हणजे कोणत्याही याच्यातला राहो, भाऊने एकच सांगितलं आहे का जो गरीब आपल्यापर्यंत आला त्याची फक्त सेवा म्हणजे सेवाच करायची। दिनेश भाऊ बद्दल बोलणं जितकं बोलणं तितकं कमीच आहे, कारण की दिनेश भाऊने इतके उपकार केलेले आहे। आता मी तर एक दलित आहो, SC समाजाचा। भाऊ तर आता लोकसभेला म्हणजे उभे आहे। भाऊ तर 35 वर्षापासून सेवा करत आहे, आणि माझ्यासारखा अशा कित्येक म्हणजे प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला सोबत घेऊन चालतात, म्हणजे जात पात पाहत नाही। निरंजन खंडारे यांच्यासारख्या असंख्य गरीब आणि गरजू लोकांना आधाराचा हात देऊन दिनेश बुब यांनी त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे। जात पात न पाहता सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका आणि राजकारण मध्ये न आणता सर्वांची सेवा करण्याची वृत्ती, यामुळे दिनेश बुब हे सर्वांनाच आपला हक्काचा आधार वाटतात। असा व्यक्ती आपला खासदार व्हायलाच हवा। मतदार बंधू आणि भगिनींनो, 26 एप्रिल रोजी शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून दिनेश बुब यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा। निवडणूक चिन्ह शिट्टी।